मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी नगर परिषदेमध्ये प्रलंबित लाड पागे समिती वारस हक्क नियुक्तीबाबत राहुरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर 16 मार्च रोजीपासून अनेक जणांनी सामूहिक बेमुदत उपोषण सुरू केले। तसेच मनीष सोलंकी या तरुणानं आत्मदहन आणि भीम आर्मीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आला। श्याम आमिर बिवाल हे राहुरी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार पदावरती कार्यरत असताना मयत झाले आहेत। त्यांच्या वारस हक्काच्या जागेसाठी त्यांच्या पत्नी शीला श्याम बिवाल यांनी त्यांच्या जवळचे नातेवाईक ज्योती मनीष सोलंकी यांना नामनिर्देशित केले असून त्याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे। तसेच सुनील सुरेश बिवाल हे देखील सफाई कामगार पदावरती कार्यरत असताना मयत झाले आहेत। त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या पत्नीनं सर्व कागदपत्रे नगर परिषद कार्यालयात सादर केली आहेत। शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2023 आणि लाडपागे समिती धोरणानुसार दोन्ही प्रकरण नियुक्तीसाठी पूर्णपणे पात्र आहेत। संबंधित वारसदारांनी वारंवार पत्रव्यवहार करून आणि प्रत्यक्ष व्यवहार भेटूनही प्रशासनाकडनं कोणती सकारात्मक कारवाई केली जात नाही किंवा निर्णय घेतला जात नाहीये। प्रशासनाकडनं जाणीवपूर्वक टाळाटाळ आणि दिरंगाई करण्यात येत आहे असं दिसतंय। त्यामुळे ज्योती मनीष सोलंकी, शीला सुनील बिवाल तसेच कल्पना बिवाल मनीष सोलंकी यांनी 16 मार्च पासून नगर परिषद कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केले। दरम्यान ज्योती मनीष सोलंकी यांना वारस हक्काची नोकरी आणि नियुक्ती आदेश न मिळाल्यास नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये 18 मार्च रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मनीष सोलंकी या तरुणानं दिला आहे। तसेच ज्योती सोलंकी आणि शीला बिवाल यांना तात्काळ वारस हक्क जागेवरती नियुक्ती मिळावी, अन्यथा 20 मार्च रोजी भीम आर्मीच्या वतीनं नगर परिषद कार्यालयावरती भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिलाय। लाडपागे समितीच्या शासनमान्य धोरणानुसार वारस हक्काची नोकरी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। तसेच वारंवार संबंधित वारसाने सगळे कागदपत्र डॉक्युमेंट पूर्तता करून देखील संबंधित मुख्य अधिकारी आणि आस्थापना अधिकारी दराडे हे जाणूनपूर्वक नियुक्ती करत नाही। सदर या कारणास्तव आजपासून सर्व आमचे माता भगिनी आणि वारस यांच्या संयुक्त संमतीने उपोषण चालू केलेले आहे। तसेच 18 तारखेला मनीष सोलंकी यांनी आत्मदहनचा इशारा दिलेला आहे। तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन व कर्मचारी संघटनेच्या वतीने 20 तारखेला भव्य असा मोर्चा या नगरपालिकेवर काढणार आहे। तसेच आस्थापना अधिकारी दराडे साहेब यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून सदर स्वतःला पदोन्नती लावून घेतलेली आहे। तर याची पण तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबन करण्यात यावे ही पण मागणी आहे। तसेच वारस हक्काचे 2 वारस हक्काच्या नियुक्त्या तात्काळ नियुक्त करावे याकरिता
उपोषण चालू आहे. धन्यवाद. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.